श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं प्रचनांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. तर काही ठिकाणी 5 दिवसाचे गणपती असतात, तर काही ठिकाणी 7 दिवसाचे असतात आणि बऱ्याच ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत असतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर मनासारखा जोडीदार मिळावा किंवा सुयोग्य जोडीदार मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक अतिशय प्रभावी सेवा जी तुम्हाला या अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकता त्याबद्दलचीच माहिती सांगणार आहे. आणि या संपूर्ण आपल्या घरात जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत किंबहुना तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक सेवा करायची आहे. ती कुठली आहे तेच आपण बघूया. सगळ्यात आधी तर परमेश्वराला ही प्रार्थना करायची की मनासारखा जोडीदार मिळावा, याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा, आपल्यासाठी जो योग्य व्यक्ती आहे तर तो मला मिळावा, याच्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची असते. आता ही जी सेवा मला ज्या गुरुजींनी सांगितलेली आहे ते खूप मोठे गुरुजी होते आणि मी ज्यांना ही सेवा सांगितलेली आहे तर त्या सगळ्यांना अनुभव आलेला आहे की म्हणजेच लग्न जमत नाही आहे किंवा काही अडचणी आहेत, सगळं परफेक्ट आहे पण लग्न जमायला अडचणी निर्माण होतात, तर त्यांचे सुद्धा लग्न जमलेले आहेत. काही नाही, साधा सोपा उपाय आहे. एकच दिवस करायचा आहे, म्हणजे तुम्ही आज करा, उद्या करा, अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. आता हा उपाय गणपतीतच का करावा, कारण आपल्याला 11 गणपती पाहिजेत. आता काय होतं ना, तुम्हाला सांगते, आपण जेव्हा 11 गणपती बघणार तर हे फक्त आपण गणपतीच बघू शकतो, कारण बघा मंडळातले गणपती असतात, घरात गणपती असतात, पण अशा दुसरा वेळेस जर करायचं म्हटलं ना तर मग आपल्याला 11 घरं शोधावी लागतात. आता 11 घरं शोधावी म्हटलं, जर एखाद्याच्या घरात आपण गेलो आणि जर त्यांना म्हटलं की तुमच्या गणपती बाप्पासाठी मला अशी काही सेवा सांगायची आहे किंवा करायची आहे, मग ते काय म्हणतात, कशाला आणि काय, म्हणजे 100 प्रश्न विचारणार. आणि आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा ती नेहमी गुपित ठेवायची आहे. होय, तर त्याचा अनुभव आल्यावर तुम्ही नक्की सांगा. पण तुम्ही कुठलीही कार्य करत असता, कुठलीही सेवा करत असताना तर ती गुपित कधी तुम्ही मला म्हणता ना की ताई तू म्हणजे आता श्रावणात तू काय सेवा केला त्या शेअर नाही केला, ज्या काही झालं ते नक्कीच मी तुमच्यासोबत सांगेल, पण ते कधी वेळ आल्यावर. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही ज्या काही आता सेवा सांगणार आहे ना तर त्या नक्कीच गुपित ठेवा, तुम्ही कोणालाही सांगू नका. आता ती सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. मुलगी स्वतःसाठी करायचं आहे बरं का, तर आपल्याला आपली सेवा करायची आहे. ताई मी माझ्या भावासाठी करू का? अजिबात नाही. मी माझ्या मुलासाठी करू का? तर नाही, त्यांनी त्यांची सेवा करावी. किंवा मुलांना स्वतःनी करायचं आहे, मुलींना पण स्वतःची स्वतः करायची आहे. काय करायचं आहे बघा, एकच दिवशी तुम्हाला करायचं आहे, 11 दिवस नाही. कुठल्याही दिवशी तुम्हाला जसं जमेल, अनंत चतुर्दशीपर्यंत जसं जमेल तसं तुम्हाला एक दिवस काय घ्यायचं आहे, तर आपल्याला ज्या काही अक्षदा असतात तर त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत. थोडक्यात काय की हळद घ्यायची आहे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या ज्या अक्षदा आहेत तर ते पूर्ण पिवळ्या करायच्या आहेत. लग्नात आपण अक्षदाचा वापर करत असतो, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या अक्षदा पिवळ्या करायच्या आहेत आणि त्या वाळवायच्या आहेत थोडासा, कारण त्या म्हणजे वाळवायच्या, त्या जरा सुटसुटीत होतील. मग त्या अक्षता तुम्हाला पिवळ्या करायच्या, छानपैकी ओल्या हळदीने त्या वाळवायच्या. वाळून झाले, आता वातावरण असं आहे मग तुम्ही फॅन खाली वाळवू शकता. आणि वाळून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर 11 गणपतींना तुम्हाला साकडं घालायच्या आहेत, त्यांना विनंती करायची आहे. सुरुवात आपल्या घरातल्या गणपती बसून करायची आहे. आता आपल्या घरातल्या गणपती म्हणजे आपल्या घरात जो घरातला गणपती आहे, जिथे तुमच्या घरात गणपती स्थापना झालेली आहेत, तर ताई आमच्या घरात गणपती बसत नाही. मग घरात छोटीशी मूर्ती असेल ना तर गणपती बाप्पांची, तिथून सुरुवात करा. म्हणजे जर ज्यांच्या घरात गणपती बसवत आहे तर त्यांनी एकच गणपती आपला जो स्थापन केलेला आहे तोच गणपती घ्यायचा आहे तुम्हाला. आणि ज्यांच्या घरात गणपती नाही बसला जात तर त्यांनी काय करायचं आहे, छोटासा आपला गणपती बाप्पा आहे देवघरातला, तर त्यांनी कळाला असेल तर तिथून सुरुवात करायची आहे. आपल्याला घरातून तुम्हाला सुरुवात करायची आहे. ज्या काही त्या पिवळ्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला 11 गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत. बघा म्हणून सांगते की मंडळातले गणपती घ्या, कोणाच्या घरी गेले की 100 प्रश्न विचारतात आणि मग ते आपल्याला सांगावं लागतं. म्हणून आत्ताच ही सेवा तुम्ही करून घ्या. जर असे कुठले चांगले लोक आहेत जे नाही बाबा ठीक आहे तुला सेवा करायची आहे सेवा कर, किंवा तुम्हाला प्रश्न विचारणार नाही काय करतोयस, असे असतील ना लोक, असे जर कोणी विचारणारे नसतील तरच त्यांच्या घरी जा. नाही तर बिंदास 11 मंडळ, प्रत्येक गावात तुम्हाला मंडळ 11 काय 100 मंडळ मिळतील. तर तुम्ही एकाच दिवशी 11 गणपतींना जायचं आहे, त्यांच्या डोक्यावर अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यांना प्रार्थना करायची की हे गणराया, ज्या पद्धतीने मी तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकल्या आहेत तर माझ्याही डोक्यावर अक्षदा पडून दे आणि
मला सुयोग्य जोडीदार मिळून दे अशी प्रार्थना करायची आहे. प्रत्येक वेळेस गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षता अर्पण करायच्या आणि प्रार्थना करायची. त्या काही घरी परत आणायच्या नाही आपल्याला, तर फक्त डोक्यावर टाकायच्या आणि प्रार्थना करायची आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या मागायच्या. ठीक आहे, तर हे करून झाल्यावर कधी मंडळाचे गणपती खूप मोठे असतात तर बघा आपल्याला हात पण तिथपर्यंत जात नाही. मग अशा वेळेस लांबूनच त्या अक्षता अर्पण करायच्या. लांबून म्हणजे अगदी मंडळाच्या बाहेरून इतक्या लांबून नाही, तर मूर्तीच्या खाली उभा राहा आणि त्यांच्या वरतूनच अक्षता अर्पण करा. म्हणजेच जर त्यांच्या डोक्यावर नाही गेला पण तुम्ही अर्पण केल्यात ना, तर ते जेवढं आता खूप असं लांब आपण बघा टाकू नये, तर शक्यतो जेवढं होईल तेवढं तुम्ही टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. आता हे समजलं तर 11 गणपती तुम्ही दिवस रात्र एकदा घराबाहेर पडले की 11 गणपतींना अर्पण करायचं. घरातच ठरवायचं की लक्षात ठेवा की जायच्या आधी ठरवायचं की कुठल्या गणपती बाप्पाला मला जायचं आहे आणि मला प्रार्थना करायची आहे. हे सगळं करून झाल्यावर प्रार्थना करायची. बघा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांकडे ही प्रार्थना करत असता तुम्हाला सुयोग्य जोडीदारही मिळणार आहे. होय, मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. कारण जेव्हा आपण ही प्रार्थना करत असतो तर किंबहुना आपण देवाला काही साकडं घालत असतो. ज्या सकारात्मकतेने आपण एखाद्याची आराधना करत असतो, प्रार्थना करत असतो, तेव्हा आपल्याकडून जेवढ्या सात्विक लहरी बाहेर पडतात युनिव्हर्सकडे, तर तेवढ्याच त्या रिटर्न आपल्याला मिळतात. आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते प्रत्येकाचे दुःख संकट दूर करणार आहेत आणि नक्कीच तुम्हाला ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. बघा हे जरा लवकरात लवकर करा, कारण काही मंडळाचे गणपती 5 दिवस असतात तर काही मंडळाचे गणपती 7 दिवस असतात. तुम्हाला आपापल्या गावाचं काही वातावरण आहे तर तुम्हाला माहिती आहे. तर हे झाल्यावर आता दुसरं, प्रत्येक आईला वाटत असतं की माझा मुलगा खूप चिडचिड करतो. खूप कमेंट्स होतात की ताई माझं बाळ 1.5 वर्षाचं आहे, खूप रडतं, 5 वर्षाचं आहे, खूप रडतं, ऐकत नाही, हट्टीपणा करतं, अभ्यास करत नाही. आणि प्रत्येक आईला वाटत असतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत की मला काहीच नको. जे काही मी सेवा करत आहे, जे काही माझे काम चालू आहे, अध्यात्म असो किंवा माझे कर्म आहे, देवा मला काहीच नको, माझ्या दोन्ही लेकरांना दे. हे प्रत्येक आईचं असतं. मग त्याच्यासाठी आपणही खूप कष्ट करत असतो आणि थोडंसं मुलांनाही आपल्या मनाप्रमाणे वागवावं किंवा त्यांनी शांत व्हावं, याच्यासाठी थोडंफार आपणही शांत होणं महत्त्वाचं असतं. कारण जर ते कधी रागीट झाले तर आपण शांत व्हावं. जर ते मग होतं असं की तू जर चिडला तर मी अजून चिडेल, तू नीट बोल, असं होतं. ते माझ्या बाबतीत होतं. म्हणून जर तो चिडला तर आपण घरात शांत राहिलं तर ते आपण, कारण घरातल्या वातावरणामुळे तुमची मुलं घडत असतात. तुम्ही तुमच्या घरातली जर चिडचिड असेल मग ते सुद्धा चिडचिड करतात. असो, एक दुसरं महत्त्वाचं सांगायचं आहे की मुलांना आत्तापासून अध्यात्म असावं. पण जेव्हा त्यांना ॲक्टिव्हिटी क्लासेस लावतो, खूप चांगल्या शाळेत तुम्ही पाठवता, तुम्ही त्याच्याबरोबर बालसंस्कार होणं, मुलांवर बालसंस्कार ज्या पद्धतीने गर्भसंस्कार असतात त्या पद्धतीने बालसंस्कार होणं खूप महत्त्वाचं आहे. भले तुम्ही कुठल्याही देवाचं करा. आता बघा आपण केंद्रात जातो, बालसंस्कार होतात, मुलं घडतात. आता आपण महाराजांचं करतो, काही ठिकाणी लोक बैठकीला जातात. तुम्ही त्यांना बैठकीला जर रविवारी 1 तास घेऊन जा किंवा बालउपासना ते आईचं तर बालउपासना बैठकीला तुम्ही अशा वेळेस मुलांना तिथे तुमच्या जवळपास काहीतरी असेल तर बालउपासना असेल किंवा केंद्र असेल तर तुम्ही तिकडे त्यांना बालसंस्कारला पाठवा. किंवा जर तुम्ही बैठकीत जात असाल तर मुलांना घेऊन जा. बघा बालसंस्कारला गेल्यावर किंवा तुम्ही केंद्रात कुठल्याही मंदिरात गेल्यावर रोज आरती होते, तिथे भजन होतं, आरती मंत्र सगळ्या गोष्टी होतात. तर मुलांच्या त्या कानी पडतात आणि त्यांच्या त्या पाठ होऊन जातात. हे तसंच आहे. तुम्ही जर त्यांना अगदी तुम्ही बालसंस्कारला घेऊन गेला तर तिकडे बघा रामरक्षा होते, कालभैरवाष्टकम सगळं मंत्रस्तोत्र होतात, मग सगळ्या आरत्या होतात. कालभैरवाष्टकम मोठ्या माणसांना वाचता येत नाही, रामरक्षा म्हणता येत नाही, गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नाही. पण जेव्हा लहान मुलं लहानपणापासूनच ते जर ते बालसंस्कारला जात असेल तर ते सगळे मंत्रस्तोत्र आरत्या पाठ होतात. तर आचरण सगळं बदलतं आणि आचरण विचरण सगळं बदलतं आणि मुलं घडतात. बघा बालसंस्कारला गेलेली मुलं कधीही वाया जात नाही. पण असं असतं ना की बाहेरचं जग खूप वाईट आहे, पण आपल्या पायात जर भक्कम असेल, मुलगा मुलगी जर चांगल्या वातावरणात घडले असेल ना तर त्याला चांगले संस्कार असेल आणि महाराजांची जर कृपाक्षेत्र असेल ना तर तो कधीच बिघडणार नाही. जगाच्या पाठीवर तो कुठेही गेला तरी तो बिघडणार नाही. पण हो, जो कोणी बिघडलेला आहे त्याला तो बरोबर लाईनवर आणेल. म्हणून सांगते की बालसंस्कारमध्ये घडलेली मुलं कधीही वाया जात नाही. बालउपासना असो, बालसंस्कार असो किंवा कुठले पण तुम्ही लहानपणात तुमच्या घरात जे काही चालू असेल मंत्र स्तोत्र आरत्या, त्याचासुद्धा मुलांवर खूप चांगला इफेक्ट पडतो आणि मुलंही चांगले घडतात. म्हणून त्यांनाही केंद्रात मठात किंवा कुठे पण तुमच्या घरात
काही चालू असेल किंवा जवळपास मंदिर असेल तर तिकडे त्यांना कार्यक्रम होत असेल तर तिकडे काही आध्यात्मिक विकास असेल मुलांचा तर नक्कीच तुम्ही त्यांना तिथे पाठवा. आता दुसरं, जोपर्यंत तुमच्या घरात गणपती बाप्पा आहेत, मग 11 दिवस असो, 5 दिवस असो, 7 दिवस असो, तर तुमची इच्छा असेल जेवढं दिवस तुम्हाला करणं शक्य होईल, अर्थात मासिक धर्म आला तर 4 दिवस थांबायचे आहेत. आणि जर तुमची मुलं स्वतःहून वाचणार असतील आणि त्यांना म्हणा, बाबा रे तू रामरक्षा वाच, त्याच्याबरोबर गणपती अथर्वशीर्ष वाच, त्यांना म्हणा की तू वाच. नसेल येत तर मग तुम्ही वाचा. होय, तुम्ही वाचा. मुलांच्या डोक्यावर हात, उजवा हात मुलांच्या डोक्यावर ठेवायचा आहे आणि रामरक्षा आणि गणपती अथर्वशीर्ष म्हणायला लावायचं आहे. तर गणपती अथर्वशीर्ष जर 11 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं, तर नाही शक्य होत तर 1 वेळा म्हणा. रामरक्षा 1 वेळा म्हणा आणि डोक्यावर तुम्हाला हात ठेवायचा आहे. किती फरक पडतो. माझा मुलगा याच्यामध्ये टॉप करावा की चांगले मार्क्स मिळावे. गणपती बाप्पा ही बुद्धीचे देवता आहेत, 64 कलागुणांनी युक्त ते आहेत. नक्कीच त्यांची कृपा तुमच्यावर असावी. प्रत्येक मुलाला चांगलं बनावं आणि अर्थात सरस्वतीची कृपा, गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवर असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथे सरस्वती असते तिथेच लक्ष्मी येते. म्हणून तुमच्या बाबतीत जर असं असेल की ताई तो अभ्यास करत नाही, हट्टीपणा करतो, मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता. आणि जर मुलं स्वतःहून पठण करणार असतील तर त्यांना म्हणा, बाबा रे तू स्वतःहून पठण कर, जेणेकरून त्याचं पण पाठ होईल. आणि बघा, आम्हाला वाचता येत नाही, मग काय करायचं, मग तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि मग तुम्ही म्हणू शकता त्यांच्या डोक्यावर हात ठेवून, जर तुम्ही वाचणार असाल तर सोन्याहून पिवळं. आता आई वाचणार असेल तर आईने गणपती अथर्वशीर्ष मुलांच्या डोक्यावर हात ठेवून एकदा म्हटलं तरी चालेल. पण बघा, मला एक सांगायचं आहे की माझ्या अडचणी काय आहेत मला माहिती आहेत, मी किती प्रॉब्लेममध्ये आहे मला माहिती आहे, माझा मुलगा किती त्रास देतो हे मला माहिती आहे. मग 1 वेळा अथर्वशीर्ष म्हणून कसं होईल. जर तुमच्या अडचणी जास्त आहेत तर तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायला लागेल. मग 11 वेळा जरी तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तर तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून 5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, विषम संकेत तुम्ही तुमची इच्छा जेवढी वेळ तुम्हाला म्हणता येईल तर तेवढा वेळ तुम्ही म्हणावं. पण तुम्ही म्हणा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणावं. त्यांनी हात जोडून ओम गणपती नमः मनातल्या मनात म्हणावं. तुम्ही गणपती अथर्वशीर्ष त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणा, किती छान फरक पडतो. आता हे लगेच बघा, तुमचा मुलगा लगेच मोठा होतो किंवा तो शांत होईल असं नाही आहे, पण स्वतःच अनुभव घ्याल. तुम्ही बघाल की त्याचं आचरण विचरण त्याचं काय झालेलं आहे. त्याला थोडासा अभ्यासात त्याला पण आवड निर्माण झालेली आहे आणि तो पण जरा चिडचिड कमी करत आहे. जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की नाही, हे खरं आहे. मी ज्या काही सेवा करत आहे ना, ते याच्यामुळे बघा माझा मुलगा शांत झालेला आहे, ऐकत आहे. जेव्हा तुम्ही बाहेर मुलांना मंत्र, स्तोत्र, साधना जेव्हा त्यांच्या कानी पडतात ना, तेव्हा त्यांच्यात खूप बदल होतात. तुम्ही केंद्रात बालसंस्कार मुलांना बघत असाल ना, तर आपल्याला प्रश्न पडतो की अरे बाबा रे, हा किती छोटासा आहे, हा किती फडफड संस्कृत वाचत आहे. का? कारण बघा, तो बालसंस्कारामध्ये घडलेला असतो. म्हणून सांगते की कुठल्या पण मंदिरात जरी तुम्हाला बालसंस्कार चालू असेल तर बघा, नक्कीच मुलांना घेऊन जा. नाही शक्य होत तर घरात त्यांना सांगा की रोज संध्याकाळी गणपती अथर्वशीर्ष रामरक्षा म्हणायचं आहे. आणि कमीत कमी गणपती बाप्पा जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी या 10 दिवसात ते सगळं तुमचं बघत आहेत. तुमचे कर्म, तुमचे आचरण विचरण, म्हणजे त्यांच्यासमोर आपल्याला फक्त चांगलंच करायचं आहे. तर आपलं दुःख, त्रास या 10 दिवसात रडगाणं अजिबात लावायचं नाही आहे. ते आपले घरी पाहुणे आलेले आहेत, सेवा झाली पाहिजे हेच मनात ठेवा. बघा, ते जाताना तुम्हाला किती देऊन जातील, तर तुमचं सगळं दुःख, संकट, त्रास ते सगळं घेऊन जाणार आहेत. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.